शिवेंद्रसिंह महाराज यांच्या माध्यमातून ज्या काही योजना शासनामार्फत आखल्या जातात, यापूर्वी आपल्याला या कुठल्या योजना येत आहेत, काय होतं या कुणापर्यंत पोहोचत नव्हत्या, लोकांना मिळत नव्हत्या. पण एक निश्चित कामगारांसाठी योजना फिरोजबाईंनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राबवल्या. आम्ही बघतोय महिना 2 महिने झाले कामगार येत आहेत, फॉर्म भरतायत, त्यांच्या आरोग्यासाठी सुद्धा फार पेन्शनचा लाभ मिळणार आहे. तर या सगळ्यांना जीवनावश्यक आता कुटुंबाला लागणारी जी भांड्याचा सेट आहे, हा संपूर्ण सेट हा त्या कामगारांच्या कुटुंबाला मिळणार आहे. आणि याला श्रेय संपादन मध्यंतरी सुद्धा पंतप्रधानांच्या आरोग्य कार्ड सुद्धा आली, आभा कार्ड आली. मोठ्या प्रमाणात आज मी एवढे आता सातारा शहरात बघतो, ग्रामीण भागात बघतो, ही स्कीम अजून पुण्यापर्यंत काय काय लोकांना माहित सुद्धा नाही. आभा कार्ड काय आहे, पंतप्रधानांचे आरोग्य हमी कार्ड काय आहे, किंवा ही सेट काय, मजुरांना कामगारांना सुद्धा ही माहित नाही. एवढे ह्याचा प्रचार आणि प्रसार एवढा या ठिकाणी माध्यमातून टीम एवढी जबरदस्त आहे. ती स्कीम आली की ते लोकांच्या पर्यंत पोहोचवतात, त्या माणसाला ओळखतात, आणतात, समोर बसवतात, फॉर्म भरून देतात आणि त्याचा लाभ हा संपूर्ण आपल्या प्रभागात भेटतो, पण बाहेरच्या लोकांना त्याचा लाभ मिळायला लागलाय. ही एक आनंदाची बाब आहे. तेव्हा फिरोजबाईंनी या केलेल्या कामाबद्दल आम्ही सर्वजण ज्येष्ठ नागरिक तर्फे आणि कामगारांसाठी केलेल्या कामाबद्दल आम्ही सर्वजण त्यांना धन्यवाद देतो. आणि इथून पुढे जी काय योजना फिरोजबाईंच्या माध्यमातून जिथे येईल त्यांना आपण सर्वांनी मोठ्या सगळ्यांनी साथ घेऊन ही योजना प्रभावीपणे राबवूया आणि लोकांच्यापर्यंत पोहोचूया, एवढीच मी विनंती करतो. आणि श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून आणि फिरोजबाई पठाण यांच्या विकास कामातनं आपल्या इथं नेहमीच असे शासकीय योजना पहिली आपल्याकडेच येते. जे पहिला पाठपुरा हा आपले नेते करतात आणि बाबाराजे करतात. त्यामुळं आपल्या सगळ्या विलासपूरचा तर फायदा होतोच आहे, लोकांमध्ये हे सगळं माहिती होतंय, लोक हुशार होत आहेत की आपल्यासाठी शासनाने काय नियम ठेवलेले आहेत. अशाच्या माध्यमातून ही बांधकाम योजना आलेली आहे. याच्यामधून महिलांसाठी पेन्शन योजना पण आहे, 5 लाखाचा मेडिक्लेम योजना आहे, मुलांसाठी शिष्यवृत्ती आहे 7वी ते 10वी ग्रॅज्युएशन पर्यंत. तर ज्या महिलांना माहिती नाही, त्यांनी ज्यांना कुणाला अडीअडचणी असतील, योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्या भाईच्या कार्यालयामध्ये येऊन महिलांनी विचारायला हरकत नाहीये. भाई आपल्यासाठी नेहमीच काही ना काहीतरी सिंहाचा वाटा उचलत असतात आणि अखंड ते उचलत राहतील. ही एक बहीण एक ग्वाही देते की शेवटपर्यंत भाई कुणाला विसरणार नाहीये. आणि भाई हे आपले नगरसेवक तर होणारच आहे, आम्ही आधीच सांगितलेलं आहे. सगळ्यांच्या हितासाठी सगळ्यांच्या सुखदुःखात ते सहभागी असतात आणि वारंवार आपल्यासाठी ते काहीतरी करत असतात. बाबांच्या बरोबर असतात, पण लक्ष सगळं त्यांचं इथं असतं की आपल्याला काय करायला पाहिजे काय नाही. त्यासाठी भाईंकडं आपण नेहमी प्रत्येक महिलेने अडीअडचणीला ह्याला सगळ्यांनी संपर्क कार्यालयामध्ये आपला संपर्क साधायचा आहे. आणि ही योजना खूप छान आहे. महिलांनी अजून कोणी फॉर्म भरले नसतील त्यांनी फॉर्म भरावे आणि या योजनेचा लाभ घ्यावा. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवते. जय हिंद जय महाराष्ट्र. विलासपूर गोळीबारच्या सर्व नागरिकांसाठी आणि बांधकाम कामगार एक शासनाची स्कीम आहे. श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्रराजे भोसले स्वतः महाराज साहेबांच्या आणि खरोखर या सरकारच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा आणि एकनाथराव शिंदे साहेब यांचे खूप मनापासून आभार मानतो की ह्या स्कीमचं सगळं श्रेय ह्या वरिष्ठांना जातं. शासनाच्या कडून स्कीम आहे, पण शासनाची स्कीम ह्या लोकांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी मी आणि माझ्या माता भगिनी, सर्व माझे मित्र आणि सर्व माझी टीम आम्ही ज्या विलासपूरला जास्तीत जास्त लोकांना बांधकामची जी स्कीमची माहिती मिळावी, लोकांच्या पर्यंत पोहोचावं. आज आम्ही प्राथमिक स्वरूपात आज जे कार्ड आल्या, ज्याला बांधकामाचे फॉर्म भरून ते जे ऑनलाईन झाले त्याची सुरुवात आम्ही आज विलासपूर आणि गोळीबारला केले. माझ्या विलासपूरच्या आणि गोळीबारच्या सर्व हे कामगार वर्ग आहे आणि बांधकाम कामगारांच्या जे काम करतात त्यांना सगळ्यांना विनंती आहे, आपण जास्तीत जास्त फॉर्म भरला नसेल तर आपण ह्या शासनाच्या स्कीमचा लाभ घ्यावा. जास्त करून 5,000 रुपयाचं महत्वाचा डॉक्टरचा दवाखान्याचा आपल्याला बेनिफिट मिळणार आहे. आपल्या स्कॉलरशिपला मुलांना मिळणार आहे भरपूर. त्यात योजनेत आपण इथं आल्यानंतर ऑफिसला माहिती घेतल्यानंतर आपल्याला सगळी माहिती मिळेल. थोडक्यातच मी सांगतोय, हे सगळं करताना श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्रराजे भोसले महाराज साहेबांच्या मार्गदर्शनाने त्यांच्या
पाठपुरावाने त्यांच्या सगळ्या आदेशानं हे आमचं चालत असतं. सगळं करताना ही माझी सर आता ज्या पद्धतीने बोलले आहे, माझी टीम चांगली आहे. खरोखरच सर अख्ख्या सातारा शहरात आणि माझ्या जिल्ह्यात माझी खरोखरच टीम खूप चांगली आहे. माझे उपसरपंच, सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, जुन्या आजी माझी सर्व जी टीम आहे ही सगळी माझ्याबरोबर असल्यामुळं मी ज्या पद्धतीनं पुढे राहून काम करतोय त्यांच्यामुळं सगळ्यांच्यामुळं मला बळ मिळतो आणि ताकद मिळते. पण ह्या सगळ्या ताकदीच्या मागे श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्रराजे भोसले आहेत. आपण आत्ताशी सुरुवात केली. बांधकाम कामगारांना भांडी वाटायला, अजून किट वाटायचंय, भरपूर काय विलासपूरला आणि गोळीबारला करायचंय. मी तात्पुरतं बोलत नाही, इलेक्शन आलं म्हणून बोलत नाही. मी नेहमी बोलत असतो या विलासपूरचं गोळीबारचं इलेक्शन आता 4 महिने लागेल, 5 महिने लागेल. मी काम करताना या माध्यमातून 5-5, 6-6 वर्ष झाले काम करतोय. कोरोनाच्या अगोदरपासून आम्ही काम करतोय. तात्पुरतं आता भरपूर छत्र्या उघडतील. इलेक्शन आले की भरपूर पाऊस येतो, छत्र्या उगवणार, काम चालू होणार. पण छत्र्या उगवणाऱ्याला बी मला एवढी विनंती करायची, बाबांनो छत्री उगवताना कायमची छत्री हातात धरा, लोकांच्या विकासासाठी करा, एवढंच मला सांगायचंय. पण मी करताना काम ही शिवेंद्र बाबांच्या माध्यमातून करतोय आणि जास्तीत जास्त माझ्या विलासपूरच्या आणि गोळीबारच्या लोकांना आवाहन करतो, आपण फॉर्म भरला नसेल तर दोन्ही ऑफिसला, वरच्या ऑफिसला, गोळीबारच्या ऑफिसला आणि इकडे गणेशनगरच्या ऑफिसला आपण येऊन फॉर्म भरावा. आपण सुरुवात केली, हे सुरुवातीला आपण हे डिझाईन म्हणून करतोय. जास्तीत जास्त 1000 लोकांना आतापर्यंत आपल्या इथं विलासपूरला या ऑफिसला फॉर्म भरलाय. ह्याच्यापेक्षा जास्त फॉर्म भरावा अशी माझी विनंती आहे. आपण सगळ्यांच्या सहकार्याने करतोय, मी एकटा काही करत नाही आणि माध्यम फक्त शिवेंद्रराजे भोसलेंचाही सगळ्यांना माहीत असू दे. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.